नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं पब्लिक सपोर्ट न्यूज इंडिया। आज हम दिखाएंगे आपको थाना जिला के टिटवाला ईस्ट इंदिरा नगर की मूल समस्याएं, जिसका जायजा लेने के लिए आरपीआई के युवा अध्यक्ष योगेश गायकवाड़ अपने कार्यकर्ताओं के साथ इंदिरा नगर का जायजा लिया। जायजा लेने के बाद कल्याण विधानसभा के आमदार विश्वनाथ भोईर साहब को इंदिरा नगर की समस्याओं के बारे में एक ज्ञापन सौंपा और उन्हें अवगत कराया कि वहां पर रोड पर खड्डे बने हुए हैं, लाइट का प्रॉब्लम है, पानी की समस्या है और कचरे से गंदगी फैल रही है। योगेश गायकवाड़ ने क्या कहा, आप भी सुने। यांच्या कारकिर्दीत कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष मी व आमची सर्व जिल्हा कमिटी इंदिरानगर विभाग अध्यक्ष मान्य समीर भाई यांच्या आम्ही एरियामध्ये विभागामध्ये इंदिरानगर या विभागामध्ये आलो होतो। काही रस्त्याची पाहणी केली, पण त्यांच्या आजूबाजूच्या समस्या होत्या त्या कमीत कमी 15 वर्षापासून ह्या महानगरपालिकेने पूर्ण केलेलं नाही आहेत। इकडे तुम्हाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता ठेवलेला नाही आहे। त्यानंतर इथे गटार वगैरे सुविधा ठेवली नाही, चांगल्या प्रकारे ठेवली नाही आहे। येण्या जाण्याची पायवाट नाही आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथनं भरपूर सारे लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, ये जा करत असतात। शाळेचे मुलं आहेत, ते शिक्षणासाठी जाणं येणं चालू असतं। त्यांची मोठी पायपीट होते इकडनं की शाळेसाठी जायला त्यांना एक आधार पकडून इकडून पकडून खाली उतरावं लागतं। तरी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महानगरपालिकेने या इंदिरानगर विभागामध्ये 11 नंबर वार्डमध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं व इथल्या लोकांना ज्या महानगरपालिका आपण जे यांच्याकडनं कर घेता, टॅक्स देता, त्याचा मोबदला म्हणून तरी त्यांना त्यांच्या सुखसुविधा द्याव्या, ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या वतीने व कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आमची ही विनंती आहे। त्यांनी याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। अनवर भाई, आप कुछ 2 लफ्ज़ बोलोगे? कुछ बोलिए अनवर भाई आप इस मुद्दे पे।